त्यांचा वेळ 7 ओव्हरसाठी गेम ऑन आहे आणि जीटीएससीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. पहिला बॉल सन्मानाने खेळण्याचा प्रयत्न, सन्मान मैदानाच्या आतमध्ये दाखवता हे दोन्ही बॅटर. जर पाहिलं तर स्वप्नील वंजारी प्रशांत गुरुजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि अजय म्हणजेच की अजय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. हो क्रॉस लाईन गेले, समोरचा फुल लेनचा बॉल होता आणि खरं तर अजय ज्या पद्धतीने सुरुवात केली या ओव्हरची, पहिला बॉल अक्षरशः आयडियल डिलिव्हरी पाहायला मिळते, त्यानंतर आणखी एक फुल लेनचा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीचा चेंडू. पहिले 3 चेंडू जर पाहायचे झाले तर नक्कीच 3 निर्धाव चेंडू टाकले आहेत अजय यांनी. अजय डावखुरी हाताचा हा वेगवान गोलंदाज. यावेळेला पाहिलं तर बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप संधी होती, ती संधी गमावली आहे. राकेश स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी होते आणि कॅप्टनच्या हातातून झेल सुटलाय. इझी कॅच होता, रुटीन कॅच म्हणण्यास हरकत नाही. डाऊन दिले एक दिशा भरकटले यावेळेला अजय आणि खाता ओपनही होतंय. बघा ज्या पद्धतीने 2 धावा त्या बॉलवरती आल्या, त्यानंतर मात्र एक वाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. एकूण 3 धावा धावफलकावरती होत असताना आता पाहिलं तर बॉल हवेत आहे आणि बॉल मात्र सरळ जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या पलीकडे. या येत आहे 6 धावा. याही वेळेला बॉल मात्र जाईल सरळ साइड स्क्रीनला धडकत. मागच्या 2 बॉलवरती सिक्सर आणि चौकार पाहायला मिळाला. खरं तर पाहिलं तर स्वप्नील यांना ते जीवदान मिळालं आणि जीवनदान ज्या वेळेला मिळालं ना, त्यानंतर मात्र षटकार चौकार पाहायला मिळाला. पहिला ओव्हर समाप्त, धावसंख्या धावफलकावरती अगदी जाऊन पोहोचली आहे 13 धावा. 13 धावा धावफलकावरती होत असताना पाहायला मिळतील. TCC पाचोरा आणि JTSC संघामध्ये हा सामना खेळवला जातोय. दोन्ही समान ताकदीचे संघ क्वार्टर फायनल मध्ये आपली जागा मिळवण्याचा प्रयत्न या दोन्ही संघाचा राहिलाय. या मॅच मध्ये सुद्धा बघण्यासारखा फुल लेनचा बॉल, लोअर फुल टॉस, डीप होणारा चेंडू होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तौफिक आल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती. तौफिकचा पहिलाच बॉल वेगाने. आता जर पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात होती आहे. पुन्हा एक वेळ लोअर फुल टॉस, बॅटच्या आतील कडा, बॉल ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन म्हणून लाईनकडे. नक्कीच बॉल अडवल्या जाईल. शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग केला आणि शेवटच्या क्षणांमध्ये त्या धावा अडवल्या गेल्या. एकूण 2 धावसंख्या धावफलकावरती अगदी जाऊन पोहोचली आहे 15 धावा 15. दुसरा ओव्हर जो की पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये तौफिक पूर्ण करतात या पॉवर प्लेच्या ओव्हरला. दिशा थोडंसं बघितलं तर या बॉलवरती थोडासा वेगळा प्रयत्न होता तौफिक यांचा, दूर ठेवण्याचा प्रयत्न. जर पाहिलं तर एक इन्व्हिटेशन होतं बॅटरसाठी, परंतु खूप जास्त बाहेर. आता सुद्धा समोर टप्पा ठेवलाय, त्यामुळे ऑन साईडला फटका खेळलाय स्वप्नील यांनी. स्वप्नील यांचं कौतुकही करावं लागेल ज्या पद्धतीने आता ते स्ट्रायकिंगला आल्यात. प्रशांत गुरुजी एकेरी दुहेरी धाविनेशी स्वप्नील यांना स्ट्रायकिंगला आणण्याचा प्रयत्न त्यांचा राहतोय. खरी तर ही खासियत आहे या खेळाडूंची. जर दोघी बाजूला पाहिलं तर ही सलामीची जोडी खोऱ्याने धावा करण्यासाठी जाणली जाते. यानंतर
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल हवेत आहे, खूप जास्त वर गेलाय, दूर नाही. रवी बॉलच्या खाली आणि यावेळेलाही कॅच ड्रॉप. आणि पुन्हा एक वेळ दुसरं जीवदान मिळते आहे स्वप्नील वंजारी यांना. यासारख्या कॅचेस तुम्ही अशा मॅचेस मध्ये सोडू शकणार नाही आहात. आणि कोणाची कॅच सुटते आहे तर पुन्हा एक वेळ स्वप्नील यांचा झेल सुटत असताना पाहायला मिळतोय. या वेळेला पाहिलं तर फटका चांगला आहे. आणखी एक वेळ नक्कीच तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. चला टायमर सेट केलाय ना? यस सर यस. जरी आयोजक संघ असला तरी सुद्धा टायमर नियम सारखाच. तर चौका येईल, 4 धावा येतील. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी त्याचा निर्णय कळवलाय, 4 धावा येतील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावफलकावरती धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली आता 23 धावा, 23. आणखी जर बघितलं तर समोरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यासाठीचा प्रयत्न. प्रशांत गुरुजी आता स्ट्रायकिंगला. स्वप्नील वंजारी यांना 2 जर पाहिलं तर जीवनदान मिळाले आहेत. 2 कॅच त्यांचे ड्रॉप झाल्यात. अशा बॅटरच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. संघासाठी सलामीला येतात आणि मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात स्वप्नील. त्याचं काहीतरी नमुने आपण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या काही ओव्हर्समध्ये बघितलेत. त्यामुळे मात्र येणाऱ्या काही ओव्हर्समध्ये आता सेट झाले आहेत स्वप्नील. स्लोवर वन, बॅक ऑफ दी हँड. अजय आणखी एक निर्धाव चेंडू टाकतायत. दुसऱ्या बाजूला प्रशांत गुरुजी यांना तशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. डॉट बॉल येत असताना अजयांचा हा चेंडू दूर ठेवला होता. चांगला पंच केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईन कडे आणि अगदी डीप कव्हरचे क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉलला परत करण्यासाठी धाव करत आले. चांगला रन चेस होता. 2 धावा येतील या बॉलवरती. धावसंख्या आता 26. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आपल्या स्पेलचा दुसरं ओव्हर पूर्ण करतायत अजय. डावखुरी हाताचा गोलंदाज. वेगवान चेंडू होता. बॅटच्या खाली अगदी निघून गेला वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. डावखुरी हाताचे गोलंदाजाची हीच खासियत आहे. अँगलने बॉल आतमध्ये वळतो, वेगाने बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे थोडंसं जर पाहिलं तर फटके खेळण्यासाठी संघर्ष करावा लागतो बॅटरला. आणखी एक वेळ त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच टप्प्यावरचा चेंडू, परंतु यावेळेला गती जास्त होते आणि टप्प्याला उसळी जास्त मिळाली. तर ओव्हरची समाप्ती होते आहे. 3 ओव्हर समाप्त. 26 धावा धावफलकावरती. बिनबाद टीम JTSC.
हॅलो. फटका चांगला होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. जरूर बॉल दिसला नाही परंतु आपल्या शरीराने या बॉलला अडवलं गेलंय आणि नक्कीच 2 धावांचा बचाव मी म्हणेल या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट करत असताना स्वप्नील वंजारी आता 9 बॉलमध्ये 16 धावांवरती खेळता आहेत या पहिल्या डावात. 4थ्या ओव्हरची सुरुवात राजेंद्र करत असताना पाहायला मिळतील. कुटुंबाचा बॉल हवेत, विकेट येऊ शकते तो नाही. त्या ठिकाणी कॅप्टन होते, बॉल पर्यंत नाही पोहोचणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, 2 जीवनदान मिळालेत प्रशांत वंजारी यांना आणि दोन्ही रुटीन कॅचेस होता. एक जर बघितलं तर डीपमध्ये तो कॅच पहिल्याच काही ओव्हर्समध्ये पाहायला मिळाला. तो कॅच ड्रॉप केला राकेश यांनी. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर लॉंग ऑनला तो कॅचसुद्धा अगदी सोपा मानला जाईल. तो कॅचसुद्धा त्या ठिकाणी हातामधून निसटला. जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगलच्या मदतीने नक्कीच या ओव्हरची समाप्ती होईल आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 31 धावा धाव फलकावरती. दहा मिनिटे बाकी असणार आहेत पुढच्या 3 ओव्हरसाठी. पहिलाच बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल जर पाहिलं तर सिंगल आहे आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कारण रिटायर्ड आऊट झाले आहेत प्रशांत. रोहित बोरसे वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतर धाव सोडली जाईल. डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पाहायला मिळते. एका धावीच्या मदतीने धावसंख्या 34 धावा 34. लोअर फुलटॉस आणि स्वप्नील यांच्यासाठी मेजवानी सुद्धा होती. या फुलटॉसवरती धाव मात्र आली नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. 13 बॉल 19 धावांवरती या ठिकाणी स्वप्नील पाहायला मिळत आहेत. 5चा ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला सुरू आहे. महेश यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत मी म्हणेल.
कारण पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर नक्कीच मोठा फटका मात्र अजून खेळू दिला नाही आहे. मागच्या 5 बॉलमध्ये 4 मात्र धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा 35 धावा फलकावरती. रोहित बोरसे प्रयत्न करतात मोठा फटका खेळण्याचा, परंतु मात्र डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा टीम JTSC जळगाव. पुन्हा जर पाहिलं तर बॉल हवेत. पुन्हा विकेट खराब क्षेत्ररक्षण. आज मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पाचोरा संघ कुठेतरी हातामधून ते कॅचेस त्या ठिकाणी निसटतायत. ते कॅचेस पकडणं फार महत्त्वाचं आहे. जमिनीलगत फटका खेळून काढलाय रोहित बोरसे. आतापर्यंत मागच्या जर 4 चेंडूंचा विचार केला तर मात्र 2 धावा. आणि अशा पद्धतीने बॅटिंग करणं रोहित बोरसे यांच्याकडून आपण फार कमी पाहतो. क्षमन त्यांच्या बॅटमधून असतं. आज मात्र थोडासा संयमाचा खेळ. कौतुक मी म्हणेल गोलंदाजाचं, कारण कोणतेही खराब चेंडूंची तर शेवटचे 3 मिनिटं बाकी असणार आहे या इनिंग मधले. त्यामुळे मात्र तुम्हाला लवकरात लवकर या ओव्हरला संपवावं लागेल. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातले. आज रोहित बोरसेची बॅट बोलली नाही आहे मागच्या 5 बॉलमध्ये, मात्र 3 धावा. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. मी विनंती करेल सन्माननीय नितीन पाटील सरांना, पुढच्या मॅचचा जो टॉस आहे, नाणेफेक आहे, त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तौफिक, आणि या बॉलला तेवढ्याच ताकदीने परत करतील. नाही खरं तर नाना ज्या पद्धतीने बॅटिंग करतात ना, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. परंतु यावेळेला टॉपेज आणि विकेटचं पतन. विकेट किपरने या कॅच कंप्लीट केला. बहुत चेंडू पाहायला मिळतोय. तर ऑन साईडला रनआउटचा चान्स. रनआउट मैदानाच्या आतमध्ये मात्र एकच धाव कंप्लीट होईल. नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये धावसंख्या बनवली जळगाव टीचर्स स्पोर्ट्स क्लब संघाने 47 धावा आणि 48 धावांचं मात्र एक छोटं आव्हान ठेवलंय टीम TCC पाचोरा संघासमोर. तर यानंतरचा होणारा सामना हॅलो.
कोण आहे ना मग तो तर काढा या ना मग क्लिअरिटी जास्त पेनल्टी नाही सर ती JTS ला 1 मिनिट सर आम्ही म्हणजे तो आम्ही आमच्या क्लिअरिटीसाठी काय हॅलो, शेवटची ओव्हर सुरू झाली का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राकेश मैदानाच्या आतमध्ये आले आणि अक्षरशः बॉल मैदानाच्या बाहेर जायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या 11 धावा. याही वेळेला जर पाहिलं तर कट केलाय, गॅप मध्ये आहे, बॅकवर्ड पॉइंटला चांगला कट करत असताना राकेश क्षेत्रामध्ये फिल्डर नसतो, तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि यावेळेला मात्र या फटक्यावरती तेवढं यश प्राप्त झालं नाहीये. परंतु आता मात्र इनसाइड आउट ओव्हर कव्हर, काय फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. थँक्यू डीजे. नकुल बोरसे, खर तर या बॅटर या फलंदाजामध्ये जी क्षमता आहे ना फलंदाजीची, या फटक्यामध्ये आपण बघितलंच. अगदी इझिली हा फटका इनसाइड आउट फटका खेळला, 4 धावा प्राप्त केल्या. पुन्हा एक वेळ नकुल बोरसेच्या बॅट मधून हा जर पाहिला तर सरळ हातामध्ये विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक पहिला लागतोय पाचोरा संघाला. या वेळेला मोठा फटका प्रहार केलाय आणि बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे राकेशच्या बॅट मधून हा सिक्सर. थँक्यू डीजे. आणि आता मात्र 7 धाव्यांची गरज. पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला राकेश, कारण डोक्यावरती या ठिकाणी हात गेले आहेत आणि खरं तर बॉल अगदी यष्ट्यांच्या समोर येऊन यष्टीरक्षक त्या ठिकाणी कलेक्ट करण्याचा प्रयत्न होत होता. डॉट बॉल पाहायला मिळेल. 7 धावा करायच्या तिथनं जर पाहिलं तर राकेश 8 बॉलमध्ये 20 धावांवरती खेळत असताना पुन्हा एक वेळ बॉल हवेत, एका हाताने प्रयत्न रोहित यांचा झालाय. सिंगल. साने गुरुजी अंबळनेर या ठिकाणी